हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. अश्वत्थाम्याची काळ रात्र. अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा पांडवांच्या भीतीने अरण्यात गेले आणि सुरक्षित जागा शोधून ते तेथे विश्रांती घेण्यासाठी भूमीवर आडवे झाले. तथापि क्रोधाने आणि सुडाने दग्ध होत असलेला अश्वत्थामा शांतपणे झोपू शकत नव्हता. तो सारखा उष्ण श्वास टाकत होता. त्याच्या मनात सूड कसा घ्यावा याचे विचार घोळत होते. शेवटी तो एका निष्कर्षाप्रत पोहोचला. झाले, बेत पक्का झाला. त्याने कृपाचार्य आणि कृतवर्मा यांना जागे केले आणि त्यांना तो म्हणाला की आत्ताच्या आत्ता जाऊन पांडव, पांचाल आणि त्यांचे सैन्य झोपेत असताना त्यांच्यावर आपण अचानक छापा मारायचा आणि सर्वांना ठार करायचे. चला निघू आपण. त्यावर कृपाचार्यांनी त्याला अधर्माने असे वागणे अयोग्य असून आपण आता छान विश्रांती घेऊ आणि उद्या सकाळी पांडवांशी युद्ध करू. आपण पराक्रमाने त्यांच्यापेक्षा काही कमी नाही, तेव्हा आता शांतपणे विश्रांती घे असे समजावले. असे सांगून ते तिघे झोपले. तथापि अश्वत्थामा काही झोपू शकला नाही. त्याची तगमग होत होती. तो तळमळत होता. ते काही नाही, आत्ताच हा डाव साधायचा म्हणजे साधायचाच. आत्ता रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला आहे. आत्ता पांडव, पांचाल आणि त्यांचे सैन्य थकून निद्राधीन झाले असेल. ही रात्र वाया जाऊ द्यायची नाही. त्याने त्या दोघांना पुन्हा जागे केले आणि निश्चयाने तो म्हणाला की आचार्य, आपण जे काही सांगत आहात ते अधर्माने माझ्या पित्याचा वध करणाऱ्या, दुर्योधनाला कपटाने ठार करणाऱ्या पांडवांसाठी योग्य नाही. मी त्यांना आत्ता झोपेत असताना शिबिरात ठार करणार आहे. आपण मला साथ द्यावी. असे म्हणून अश्वत्थामाने रथ जोडला आणि शीघ्रगतीने तो शिबिराकडे निघून गेला. आता यावर कृपाचार्य आणि कृतवर्मा काय बोलणार? कृपाचार्य आणि कृतवर्मा यांचा नाईलाज झाला आणि तेही घोड्यावर बसून त्याच्या मागोमाग जाऊ लागले. अश्वत्थामा शिबिराद्वारी पोहोचला तोच त्याला तेथे एक महाभयावह, आडदांड, धिप्पाड, काळा, कभिन्न, उंच असा राक्षस पाहण्यात आला. त्याला ओलांडून अश्वत्थामा आत प्रवेश करू शकला नाही. अश्वत्थाम्याने महादेवाची प्रार्थना केली. त्यावेळी त्या राक्षसाचे महादेवामध्ये रूपांतर झाले. महादेवाला अश्वत्थाम्याने नमस्कार केला आणि त्याचा मनोदय सांगितला. महादेवाने या अधर्माने वागण्याचे अश्वत्थाम्याला महाभयावह प्रायश्चित्त भोगावे लागेल असे सांगितले. तरीही अश्वत्थामा त्याच्या विचारावर ठाम राहिला. तेव्हा महादेव अश्वत्थाम्याला म्हणाले की तसेही शिबिरामधील या सर्वांचे आयुष्य संपले आहे. तुला पाहिजे तसे कर. त्यासाठी महादेवाने त्याला एक दिव्य खड्ग दिले. त्या खड्गाचा विनम्रपणे स्वीकार करत अश्वत्थाम्याने महादेवाला नमस्कार केला. त्याबरोबर महादेव अंतर्धान झाला. तोपर्यंत कृपाचार्य, कृतवर्मा शिबिराचे बाहेर पोहोचले होते. ते पाहून अश्वत्थामा आनंदित झाला. त्याने त्या दोघांना सांगितले की तो शिबिरात वध करत असताना शिबिराच्या बाहेर जे कोणी दिसतील त्यांना ठार करा. कोणालाही शिबिरात प्रवेश करू देऊ नका असे म्हणून त्याने महाद्वेषाने शिबिरात प्रवेश केला. त्याने दृष्टद्युम्नाला लाथेने जागे केले आणि जमिनीवर आपटून कुचलून ठार केले. ते पाहून भयाने थरथरणाऱ्या स्त्रिया आक्रोश करू लागल्या. सर्वत्र हाहाकार उडाला. नंतर त्याने उत्तमौजाला ठार केले. जे कोणी रक्षक मध्ये येतील त्यांनाही तो कापून टाकत होता. ते पाहून द्रौपदीचे पुत्र त्याच्यावर धावून आले, परंतु त्याने त्या सर्वांना ठार केले. सर्वत्र हाहाकार उडाला. स्त्रिया आक्रोश करू लागल्या. तेथे आलेल्या शिखंडीलाही त्याने ठार केले. नंतर प्रतिविंध्याचा वध केला. असे एक एक शिबिर ओलांडत तो कापाकाप करू लागला. त्याने सुतसोमाचा वध केला. नक्की काय चालले आहे ते समजायच्या आत तो वध करत होता.
समोरील त्यांना सपासप कापत होता. जे सैनिक सावध होऊन शिबिराच्या बाहेर येऊन अन्य शिबिराच्या मदतीसाठी जाऊ इच्छित होते त्यांना कृपाचार्य आणि कृतवर्मा शिबिराच्या बाहेरच कापत होते. तथापि दुष्टदुम्नाचा सारथी तेवढा कसाबसा जीवित राहून शिबिरामधून बाहेर आला आणि सुरक्षित जागी लपून राहिला. शिबिराचे आत असलेल्या सर्व योद्ध्यांचा वध करून अश्वत्थामा शिबिराचे बाहेर आला आणि त्यानंतर तो कृपाचार्य, कृतवर्मा अशा त्या तिघांनी तेथे उरलेल्या सर्व सैन्याचा संहार केला. त्या काळोख्या रात्री महाभयावह संहार झाला. तेथे कोणीही योद्धा वा सैनिक उरला नाही. असे पाहून ते तिघे तिथून सिंहनाद करत बाहेर पडले. ते तिघेही रणांगणावर दुर्योधनाजवळ गेले आणि त्यांनी पांचालाच्या संहाराचे वृत्त दुर्योधनाला कथन केले. ते ऐकून मरता मरता दुर्योधनाला समाधान मिळाले. त्याने त्या तिघांचे अभिनंदन केले. त्यांनी राजाला सांगितले की आता कौरवांकडे आम्ही तिघे आणि पांडवांकडे श्रीकृष्ण, 5 पांडव आणि सात्यकी एवढे 7 जण जीवित आहेत. दुर्योधनाने त्या तिघांना कसेबसे कष्ट सोसत अर्धवट उठून आलिंगन दिले. त्यांचा मरता मरता निरोप घेतला आणि गतप्राण होऊन तो जमिनीवर कोसळला. तिघांनीही अश्रू ढाळले. रात्र सरत आली होती. हा संहार समजल्यावर पांडव आपला माग काढतील या भीतीने ते तिघे वेगळे वेगळे झाले आणि नियतीपुढे शरण होऊन तेथून निघून गेले. हरिओम.